मोठा आहे महाराज, दुःख देणार आहे. अनेक प्रमाण आहेत, अनेक प्रमाण आहे. संसार दुःख मूळ, चौकडे इंगळ संसार सागरुगा, भव दुःखाची मूळ. हा संसार दुःखाचा आहे महाराज. एक सांगू का तुम्हाला, जे नाही ना ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. आपण जे आहे त्याच्यात सुख कधीच मानत नाही. शशिकंदरा, जे आहे त्याच्यात सुख आपण मानत नाही. जे नाही ना त्याच्यात दुःखी होऊन आपण बसतो. कल्पना करा, आता सध्या कांदे काढायचे दिवस चालू आहे आपले. आता एखाद्याने विचार केला, आपल्याला एवढ्या शेतामध्ये 50 एक ट्रॅक्टर आपल्याला कांदे झाले पाहिजे, किंवा 50 गोणी म्हणा, 100 म्हणा, मी तरी कशाला कमी सांगू, 100 गोणी आपल्याला कांदे झाले पाहिजे. पण त्याचं दुर्दैव असं, जरा थोडासा कांदा, त्याला थोडस पाणी कमी पडलं म्हणा, किंवा खत कमी पडली, कारण महागाई एवढी झाली, काय काय करायचं मला शेतकऱ्यांना, तरी मरायचं का जीव द्यायचा. थोडं काहीतरी कमी पडलं आणि 100 गोण्या होण्याऐवजी त्याला 90 झाल्या. किती कमी झाल्या हो वाडी? किती? 10 कमी झाल्या. मला सांगा, 10 कमी पडल्या म्हणून तोंड सोडून बसला. गावातली प्रतिष्ठित मंडळी त्याला विचारू लागली, काय रामभाऊ, आज जरा चेहरा पडलेला दिसतोय. म्हणला, पडेल नाही तर काय करू? अरे चेहरा पडण्याचं कारण काय? काय नाही म्हटले, ज्यावेळेस त्या कांद्याची लागण चालली होती त्यावेळेस त्या, आता आमच्या नाशिक भागामध्ये सुद्धा ते दहीची कांदे लावतात असे, त्या आया बाया कांदे लावत होत्या. इथे वावर बांधत असताना शेत तिथं बसलेलं बाजूला एक काडी घेतली, तिथंच हिशोब चालू केला. आता एवढे कांदे लावले, एवढी एकर लावले, एवढे आता कांद्याचे पैसे होतील, एवढं कांदे होतील, असा विचार करत होतो. आणि गणित धरलं होतं, 100 पोटी आपल्याला 100 गोण्या आपल्याला उठायला पाहिजे. 50 फूट कमी गाळलं, मग काय नाही म्हटले, 10 गोण्या कमी पडल्या, 90च गोण्या झाल्या. व्यक्ती म्हणू लागले, रामभाऊ, मग चेहरा पडण्याचं कारण काय? चेहरा पडत नाही तर काय करू? 10 गोण्या कमी झाल्या. आता माझा प्रश्न आहे, माझा संपला दृष्टांत, माझा प्रश्न आपल्याला, त्याला त्या शेतामध्ये किती गोण्या आहेत हो सध्या? आता 90 आहेत. कमी किती आहे? 10 कमी आहे. मला सांगा, 90 गोण्यानं त्यानं दुःखी व्हायला पाहिजे का सुखी व्हायला पाहिजे? सुखी व्हायला पाहिजे ना. बरं, 90 जास्त आहे का 10 जास्त आहे? 90 जास्त आहे ना, म्हणजे सुखी व्हायला पाहिजे. तरी सुखी न होता या नसलेल्या 10 गोण्याचं दुःख घेऊन बसतो. विठाला हे जर कळत नसेल तर गुरुवारी चैतन्य महाराज गेलो तर बाबा एक सुंदर दृष्टांत सांगत असतात. एक वाडीतला मुलगा गावात शिकला, चाकणमध्ये शिकला, त्याचं प्राथमिक माध्यमिक, नंतर शिक्षण, पदवीचं शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण पुण्याला केलं आणि शिकला. तसाच आपला मुंबईला गेला. आता मुंबईला गेला, तिकडं सर्व शिक्षण त्याचं झालंय आणि तिकडच त्याला नोकरी मिळाली, तिकडच नोकरीला लागला. आता वाडीतला, मेदनकर वाडीतला मुलगा मुंबईत नोकरीला लागलाय, म्हणून खराबवाडीच्या, माळुंग्याच्या, कडाच्या वाडीच्या, तिकडून रासबोस, आळंदीच्या पाहुण्याने येऊ जाऊ चालू केली. कशाला? मुंबईत नोकरी मिळाली वाडीच्या मुलाला, म्हणून त्याला काय दिली पाहिजे? आपली छोकरी दिली पाहिजे. कीर्तनातले लग्न लवकर होत असतात. त्याचा लग्न सोहळा पार पडला आणि त्याचा प्रपंच त्या मुंबईमध्ये सुरू झाला. आता मुंबईचं जीवन अमोल महाराज फार संकुचित असतं. त्या मुंबईमध्ये महाराज त्या 10 बाय 10ची जी खोली असते, त्या खोलीतच तेवढासा प्रपंच त्याला करावा लागतो आणि त्या पद्धतीने त्याचं ते जीवन असतं. एवढी गर्दी त्या मुंबईमध्ये. वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज इंगळे म्हणायचे, इंगळे बाबा असं म्हणायचे, या मुंबईत कृष्ण महाराज एवढी गर्दी असते, मुंबईतले कुत्रे जर रस्त्याला चालले ना तर ती आपली शेपूट आहे ना अशी आडवी हलवत नाही, ती अशी उभी हलवतात. त्या कुत्र्याला विचारलं, का रे बाबा तू आडवी शेपूट का हलवत नाही? त्याला तो सांगत असतो, शेजारच्याला धक्का लागत. एवढी गर्दी त्या मुंबईमध्ये असते. एक दिवसाचा प्रसंग आहे. दोघं पती पत्नी त्या खाटेवरती, पलंगावरती पोहलेले आहेत आणि तो पती, तो मुलगा आपल्या पत्नीला, आपल्या बायकोला, आपल्या अर्धांगिनीला म्हणतो, होय ग, आपला चाललेला हा प्रपंच, झालेलं आपलं लग्न, आता एवढीशी रूम, आपल्याला एवढीशी खोली, एवढीशी असणारी भांडी कुंडी, हा पलंग, हे आपला असणारा कूलर, वॉशिंग मशीन वगैरे, आता ही भांडी कुंडी, एवढी जागा आपल्या दोघांना पुरेशी आहे. पण उद्या न जाणं वर्षा 2 वर्षांना आपल्याला एखादं बाळ होणार, एखादं मुलगा होणार, त्याला झोपवायचं कुठं? पोरगी हुशार होती, तिनं सांगितलं, काळजी करू नका, जरा पलीकडे सरका, दोघांच्या मध्ये जी जागा होईल ना तिथं आपलं बाळ झोपेल. पलीकडे सरकला. आता त्या बाळाला जागा झाली. पुन्हा त्यानं 10-15 मिनिटांनी विचारलं, होय का, जर समजा मुलाच्या
पाठीवरती मुलगीच झाली, मग तिला झोपवायचं कुठं? अजून झालं नाही, गेलं नाही, काही नाही बघा. पोरगी हुशार होती, पोरीने सांगितलं अजून जरा पलीकडे सारखा, अजून जागा झाली की ती का आपली मुलगी ही झोपेल. आता तरी गप झोपावा नाही म्हणलं. जर समजा मुलीच्या पाठीवरती झुळत झालं, अजून काही नाही बघा, मुलगाही नाही मुलगी नाही. त्यावेळेस मुलगी हुशार होती. कृष्ण महाराज त्यावेळेस तो 5 फुटाच्या पलंगावरून पडायचा, फक्त 1 इंच राहिला होता. आणि जसा पलीकडे सरकायला गेला तसा कमरेचा हाड मोडलं. त्याला दवाखान्यात न्यायला आपल्याकडे आता वेळ नाही, संपला माझा दृष्टांत. पण वेदनकरवाडीकरांना मी एक प्रश्न विचारतोय. आता पलंगावरून तो विषम, तो ग्रहस्थ, तो मुलगा खाली पडलाय, कमरेचं हाड मोडलंय, खरं की खोटं? मोडलंय महाराज, खरंच मोडलंय. तुम्ही बघून या, नाही तर मोडलंय त्याचं. पण माझा प्रश्न आपल्याला हा आहे, माझा प्रश्न हा आहे की पलंगावरून खाली पडून कमरेचं हाड मोडण्याचं दुःख झालेल्या पोरांनी दिलं की न झालेल्या? न झालेली जर हाड मोडत असतील तर झालेली माकड हाड मोडतील ना. मी तुम्हाला ज्ञान सांगायला आलोय, तुम्हाला हसवायला नाही आलो महाराज. दृष्टांताच्या माध्यमातून आपल्याला हा सिद्धांत घ्यायचा आहे, जे नाही ना ते दुःख दिल्याशिवाय राहत नाही. मग सुख मिळवायचं आम्हाला, मग जडाच्या संगतीत सुख मिळणार नाही, मग चेतनाच्या संगतीचा जीव जीवाच्या संगतीत गेला. आता महाराज ज्याच्या संगतीत गेला तोही अपूर्ण, ज्याला सुख मिळवायचंय तोही अपूर्ण. कोण कुणाला सुख देणार? एकादशीच्या घरी शिवरात्री पाहुणी म्हणून गेली, कोण कोणाला जीव घालणार? ही बी उपवास, ती बी उपवास. तसंच आहे महाराज, तसंच आहे. ये ती माहिती दुःखाचे जनिते नाही आधी आणि अवसानी नाही महाराज. मग सुख मिळवायचं कुठं? मग जो परिपूर्ण आहे त्याच्याकडे जा. मग कोण परिपूर्ण आहे? माझा भगवान परिपूर्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, माझा भगवान परिपूर्ण आहे, त्याच्याकडे जा महाराज. त्याच्याकडे गेलो आम्ही, पण तो आम्हाला जवळ येऊ द्यायला तयार नाही. कारण आमची गोचिडी भक्ती आहे. आम्ही जी देवाला भक्ती आवडते ती आम्ही करत नाही. गोचिडा आवडी म्हशी परी, गोचिड नावडी तिसरी. अरे म्हशीला गोचिड आवडतात, उलट झालं का? गोचिडाला म्हैस आवडते, पण म्हशीला गोचिड आवडतात का हो? नाही ना. तशी आपली भक्ती आहे. देवाला ह्याची थोड भक्ती आवडती, देवा ती करत नाही आपण. आवडे देवाची तो एका प्रकारची भक्ती आपण करत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे का, यदा कदाचित माझे ज्ञानोबर आहे, माझे तुकोबर आहे, माझे निवृत्तीनाथ दादा, सोपान काकाई साहेब मुक्ताई आदी करून या सकल संतांना माझ्या भगवान परमात्म्याने संगही करू दिला, पण त्यांना वेगळं ठेवलेलं नाही. पिता तुलनेसी ब्रह्म देव पाहावयासी गेलो की ती देवाची होळी गेलो. मग संगती करायची कुणाची? हा जो जड नाही, जो चेतन आहे, जो नुसता चेतन नाही परिपूर्ण आहे, आणि नुसता परिपूर्ण असून उपयोग नाही, जो संगती करू देणार आहे त्याच्या संगतीचा तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग मात्र तुकोबा या वैष्णवांच्या, या संतांच्या, या भक्तांच्या संगतीत आले त्यावेळेस नक्की सुख मिळालं. म्हणून तुकोबा राहिले का वैष्णवा संगती सुख वाटी जीवा आणि कमी देवा काही दिले. बस या वैष्णवा सोडून यांच्या संगतीशिवाय मी दुसरं काहीच मेहनत नाही, जाणत नाही. मग तुकोबा राया तुम्ही नक्की करणार तरी काय? गायनाचे ओढे आपुलका छंदे, गायनाचे ओढे आपुलका छंदे, गायनाचे ओढे आपुलका छंदे, गायनाचे ओढे आपुलका छंदे. Oh